नमस्कार मित्रांनो, माऊली हॉस्पिटलच्या या आरोग्याबद्दलच्या जनजागृतीच्या कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आपल्याला माहीतच आहे की 1 डिसेंबर हा एक जागतिक एड्स दिवस म्हणजे वर्ल्ड एड्स डे म्हणून आपण साजरा करतो. म्हणजे अवेअरनेसच्या माध्यमातून पूर्ण जगात हा दिवस साजरा होतो. त्याचंच औचित्य साधून आपल्याकडे आहे डॉक्टर अविनाश बोरीकर सर. सर नमस्कार. नमस्कार. डॉक्टर अविनाश बोरीकर सर हे एक MBBS DTTC झालेलं आहे, यांचं GMC नागपूरवरून, आणि सध्या VNGMC यवतमाळ येथे प्रमुख ART केंद्र जे आहे तिथे वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत आहे. सरांचा HIV एड्स आणि ह्याबद्दलचे सगळे प्रोटोकॉल्स यावर खूप मोठा अनुभव आहे. त्या अनुभवाचा आपण सगळ्यांना फायदा व्हावा यासाठी हे आपण एक आजचं सेशन घेतो आहे. सर, तर आमच्या प्रेक्षकांना सांगा सर की नेमकं HIV आणि एड्स म्हणजे काय आहे? म्हणजे सारखंच आहे की दोन गोष्टी वेगळ्या आहे? बघा, HIV म्हणजे जे व्हायरल इन्फेक्शन म्हणतात ते सुरुवातीचं इन्फेक्शन असतं. म्हणजे कोणत्याही माध्यमातून ते इन्फेक्शन झालं की HIV होतो आणि पेशंट पॉझिटिव्ह डिटेक्ट होतो. आणि नंतर लक्षणं सुरू झाली की ती ज्या स्टेज पर्यंत जातात त्याला आपण एड्स म्हणतो. बरोबर. म्हणजे नुसतं इन्फेक्शन होऊन नसतं. इन्फेक्शन नंतर जवळपास 6 ते 3 वर्षामध्ये पेशंट सिम्पटमॅटिक म्हणजे लक्षण द्यायला लागतो आणि त्याला आपण ॲक्वायर्ड इम्युन डेफिशियन्सी सिंड्रोम म्हणतो. बरोबर. म्हणजे बरेचसे रोग त्याला व्हायला लागतात. त्याला आपण एड्स म्हणतो. म्हणजे ती एकाच धाग्याची 2 टोकं आहेत. ओके. म्हणजे HIV हे एक व्हायरल इन्फेक्शन आहे, जसं की बाकी व्हायरल इन्फेक्शन असतात आणि जेव्हा तो फुल ब्लोन होतो, जेव्हा त्याचे लक्षण यायला लागतात त्याला आपण एड्स म्हणतो किंवा ॲक्वायर्ड इम्युनोडेफिशियन्सी सिंड्रोम म्हणतो. हो, कारण त्याच्यामध्ये इम्युनोडेफिशियन्सी म्हणजे प्रतिकार क्षमता कमी होणे. बरोबर. तसं आता हे HIV जो प्रकार आहे, HIV आणि एड्स, यामध्ये सध्याचं प्रमाण काय आहे? म्हणजे जागतिक लेवलला किंवा आपल्या इथे, किंवा त्याला काय कारण आहेत त्यात? नाही, सध्या कसं आहे, आता मागच्या काही स्ट्रॅटेजी ज्या आहेत, म्हणजे राष्ट्रीय एड्स नियंत्रण कार्यक्रम जो आहे आपला, जवळपास 1991-93 पासून चालू आहे तो. त्याच्यामध्ये ट्रान्समिशन खूप कमी झालेलं आहे. अच्छा. म्हणजे जो रेट होता आपला 3% तो आता 0.3% आला. ओके. म्हणजे नवीन पेशंट जे आहेत HIVचे, हजारामध्ये 3,000 हा प्रमाण आता आहे. आता कमी झालेलं आहे एकदम. ओके. म्हणजे पहिल्यापेक्षा आता HIVचं प्रमाण कमी झालं आहे. बरोबर. कारण याच्यामध्ये एक तर ट्रीटमेंट वाढली आहे, सेकंडरी ट्रान्समिशन ज्याला म्हणतो, म्हणजे कोणत्याही व्यक्तीपासून कोणत्याही व्यक्तीला होणं. ज्याला ट्रीटमेंट चालू आहे, समजा HIV कोणाला आहे, त्याला ट्रीटमेंट चालू आहे, तर त्याच्यापासून दुसऱ्याला होण्याची शक्यता कमी असते. त्याला ट्रीटमेंट चालू आहे त्याच्यामुळे या प्रोग्राममुळे. आणि प्रिव्हेंटिव्ह मेजर्स म्हणजे लोकांचं सेन्सिटायझेशन. लोक खूप सजग झाले या बाबतीत. लोक काळजी घेतात. म्हणजे इवन म्हणजे जे सेक्शुअल वर्कर्स आहेत, म्हणजे सेक्स वर्कर्स जे म्हणतो आपण, त्यांच्यामध्ये सुद्धा याची सजगता आहे आणि त्याच्यासाठी खास सरकारचे कार्यक्रम आहेत. म्हणजे ते सुद्धा अलर्ट आहे आणि त्यांना सुद्धा आपण वेळोवेळी त्यांचे कार्यक्रमाद्वारे त्याचा जागरूकता टेस्टिंग चालू असते, त्यांचं तपासणी चालू असते, त्यांना पूर्ण प्रोव्हिजन असते आणि त्यांना पूर्ण काळजी घेण्याचं पूर्ण सजगता असते. त्याच्यासाठी NGO काम करतात सरकारी. बरोबर. तर HIV जसं आपण तुम्ही सांगितलं की एक व्हायरसच आहे, तर हा व्हायरस बाकीच्या व्हायरसपेक्षा कसा वेगळा आहे? म्हणजे ह्याला काय एवढं आपण आपलं शरीर त्याला बळी पडतंय? या व्हायरसमध्ये प्रॉब्लेम एकच आहे की याच्यामध्ये म्युटेशन्स जे म्हणतो ना आपण, म्हणजे मेडिकल लँग्वेज मध्ये म्युटेशन्स म्हणजे स्वतःची सवय बदलणे, DNA म्युटेशन ज्याला म्हणतो आपण. आता लोकांना समजण्यासाठी मी एवढं सांगू शकतो की त्याची सवय बदलत राहते. तो आपल्या म्हणजे आपल्या स्वभावाच्या मध्ये, आपल्या कृतीमध्ये सतत बदल करतात. त्याच्यामुळे याच्यावर अजून परमनंट इलाज निघाला नाहीये. अच्छा, त्या म्युटेशन्समुळे त्याला ट्रेस करणे आणि त्याच्यावर इलाज करणे कठीण जाते. त्यामुळे हा व्हायरस थोडा वेगळा आहे. बरोबर.
तर HIV इन्फेक्शन चा जो व्हायरस आहे याचे प्रसारण होण्याचा जो माध्यम आहेत ते मुख्यतः कुठले आहेत? जसं की आपण ट्रान्समिशन कसं होते एकापासून दुसऱ्यापर्यंत? याच्यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे हे संसर्गजन्य, जसं आपण बाकीच्या गोष्टी समजतो व्हायरल, बाकीचे व्हायरल, डेंग्यू, चिकनगुनिया किंवा करोना, हे जे हवेमार्फत किंवा बाकीच्या मार्फत, याच्यामध्ये तसं नाही आहे. हे रक्त संसर्गजन्य गोष्ट आहे. ब्लड ट्रान्समिशन सगळ्यात महत्वाचं नाही, सगळ्यात महत्वाचं शरीर संबंध. ओके. म्हणजे असुरक्षित शरीर संबंध, आणि ते पण पॉझिटिव्ह व्यक्तीशी, त्याच्यामार्फत त्याचं प्रमाण सगळ्यात जास्त आहे. त्याचं सगळ्यात जास्त आहे. ओके. दुसरं, समजा माता गर्भार असेल, ती पॉझिटिव्ह असेल, तिच्या मार्फत बाळाला होऊ शकते. हे दुसरं. तिसरं, असुरक्षित सिरिंज किंवा निडल, म्हणजे सुया. ऍक्च्युली त्याचं प्रमाण आता कमी झालंय, म्हणजे बंदच झालं. सगळं डिस्पोजेबल झालं, त्यामुळे सगळं ऑलमोस्ट ते कमी झालं. आणि चौथं कारण जे होतं की ब्लड ट्रान्सफ्युजन, पण त्याचं पण प्रमाण आता 0% आलंय. अच्छा. कारण आता कसं आहे की सरकारी दवाखाने किंवा कुठे पण याची तपासणी खूप कडक होते. ब्लड ट्रान्सफ्युजन ज्याचं रक्त दिले जाते, तो माणूस निगेटिव्ह असला तरच त्याचं ब्लड देतात. पहिले त्याच्या टेस्ट मध्ये थोडासा प्रॉब्लेम व्हायचा, त्याच्यामुळे प्रॉब्लेम व्हायचे. स्क्रुटिनी आणखी स्ट्रिक्ट झाली. त्यामुळे मुख्यतः असुरक्षित शारीरिक संबंध त्याचा जो पॉझिटिव्ह आहे त्याच्यासोबत झाल्यामुळेच मेजर हा आपल्याला प्रसारण पाहतो. आणि हे जे आहे ही गोष्ट 2 क्लासमध्ये जास्त आहे. एक हायर अप्पर क्लास आणि एकदम लो ग्रेड क्लास, जे लेमॅन म्हणतो आपण. लो सोशो इकॉनॉमिक क्लास मध्ये जास्त आहे, आणि एक हायर अप्पर क्लास, सेलिब्रिटी क्लास. हायर सेलिब्रिटी म्हणजे जे लोक शौक करतात, आणि हे लोक त्यांची मजबुरी असते, अवेअरनेस नसल्यामुळे त्यांना समजतच नाही. या दोन्ही क्लासमध्ये हा प्रमाण जास्त आहे. त्याच्यामध्ये HIV इन्फेक्शन येणे म्हणजे आज शरीरात माझ्या HIV आलाय व्हायरस, आणि आपल्याला पूर्ण एड्स होणे, इम्युनोडिफिशियन्सी सिंड्रोम होणे, यामुळे साधारण किती कालावधी असतो आणि प्रत्येकाला तो सारखाच असतो का? नाही, बघा, अंदाजे ते वयानुसार असते. सहसा HIV इन्फेक्शन जे आहे ती यंग एज मध्ये आहे, म्हणजे जे सेक्शुअल ऍक्टिव्ह लाईफ मध्ये आहे, म्हणजे ज्यांचं लग्न झालेलं आहे, आता संसार चालू आहे, त्या लोकांमध्ये हे प्रमाण असतं. बरोबर आहे. परंतु त्यांना लक्षण येण्यासाठी अंदाजे 6 महिने ते 3 वर्ष लागू शकतात. ओके. इव्हन काही लोक लो प्रोग्रेसिव्ह असतात, लो प्रोग्रेसिव्ह म्हणतो आम्ही त्यांना, की त्यांना 8 वर्ष सुद्धा लागतात, काहीच होत नाही त्यांना. तर याला समजा आता HIV इन्फेक्शन आलं तर सुरुवातीच्या लक्षणामध्ये काय आढळते? सुरुवातीमध्ये कसं आहे की अंदाजे, म्हणजे विंडो पिरियड म्हणतो आम्ही त्याला, की इन्फेक्शन झालं की अंदाजे 1.5 ते 3 महिन्यात माहीत होऊन जाते, म्हणजे टेस्ट झाली तर. टेस्ट झाल्यानंतर ठीक आहे. त्याच्यानंतर अंदाजे 6 महिन्यामध्ये त्याला किंवा इतर कारणामुळे, म्हणजे टेस्ट व्हायच्या पहिले सुद्धा साधारण म्हणजे हलका ताप राहणे, किंवा नुसतं रात्री घाम सुटणे, किंवा थोडं वजन घटायला लागणे, किंवा अंगावर खाज येणे, नुसती खाज येणे, किंवा अंगावर पुरळ येणे, किंवा वारंवार संडास लागणे, किंवा वारंवार आजारी पडणे. ओके. या प्रकारचे सुरुवातीचे लक्षण. म्हणजे त्याला वजन कमी होणे, ताप येणे, हे म्हणजे हे एकदम सुरुवातीला पेशंट सुद्धा स्वतः आढळून म्हणजे स्वतः तपासू शकतो की त्याला काही होत आहे का. त्यांनी जे बघितलं समजा. परंतु आजकाल कसं आहे की डॉक्टर लोकांनाच लक्षात येते पेशंटला बघून, त्याच्या लक्षणानुसार की याची HIV टेस्ट करूनच घ्यायची. बरोबर. आणि हे जर प्रोग्रेसिव्ह राहिले असेच लक्षण, तर उशिरामध्ये काय लक्षण येतात, लेट सिम्पटम्स ज्याला म्हणू आपण? वारंवार तोंडात फोड येणं, तोंडाच्या बाजूला ओठावर फोड येणं, आतमध्ये सुद्धा गिळाला त्रास होणं, म्हणजे ज्याला आम्ही बुरशी म्हणतो त्या प्रकारचे लक्षणं, वारंवार न्यूमोनिया होणं, अच्छा, किंवा बाकीचे इन्फेक्शन, गाठी येणं,
हे दुसऱ्या स्टेजचे म्हणतो आम्ही. नंतर तिसऱ्या स्टेजमध्ये टीबी किंवा खराब प्रकारचे न्यूमोनिया ओके हे असतात. आणि चौथ्या स्टेजमध्ये मेंदू पर्यंत आपले लक्षण राहू शकतात. म्हणजे ताप येऊन मेंदूपर्यंत जाणे, ज्याला मेनिंजायटिस म्हणतो आपण. येस, म्हणजे त्याच्या इम्युनिटी जशी जशी घसरत जाईल तसे तसे आजारांची तीव्रता वाढते, तसे तसे आजार खराब होत जाईल आणि त्याची प्रोग्नोसिस पुअर होते. आणि त्याचं ट्रीटमेंट सुद्धा मुश्किल जाते. म्हणजे इतर पेशंटमध्ये जसं आपण सहजपणे 5 किंवा 7 दिवसाच्या ट्रीटमेंटमध्ये आपण दुरुस्त करू शकतो, अशा पेशंटला 15 दिवस लागू शकतात साधारण आजारासाठी. त्याच्या शरीराचा ती प्रतिकार क्षमता कमी झाली असते, कारण त्याच्या पेशी कमी झाल्या असतात. बरोबर. आता आपण जर ट्रान्समिशन बद्दल बोललोय की समजा एक माणूस पॉझिटिव्ह आहे आणि एक स्त्री पॉझिटिव्ह आहे, तर माणसापासून स्त्रीला होणे असुरक्षित कंडिशन, असुरक्षित शारीरिक संबंध झालाय. माणसापासून स्त्रीला होणे किंवा स्त्रीपासून माणसाला होणे याचे प्रमाण सारखेच आहे की वेगळं? नाही, माणसापासून स्त्रीला जास्त शक्यता आहे. म्हणजे पॉझिटिव्ह माणसापासून स्त्रीला पॉझिटिव्ह होणे हे जास्त शक्यता आहे. पॉझिटिव्ह स्त्रीपासून माणसाला होण्यापेक्षा स्त्रीपासून माणसाला फार कमी शक्यता. नेक्स्ट असं आहे सर की समजा एखाद्याला झाला तर आपण बघून काही शारीरिक बदल दिसते का एखाद्याला? 2 महिने आधी बघितलं आणि आता पॉझिटिव्ह माणसाला आता बघितलं तर बाह्य नाही असं काही कळून येत नाही. लगेच अपिअरन्सवर काही समजणार नाही HIV आहे नाही, ते फक्त लक्षणानुसारच राहणार. ओके. आता तपासण्यामध्ये काय काय पद्धती आहे सर, आणि गव्हर्नमेंटचे काय काय त्याला प्रोटोकॉल्स आहे, काय आहे की आपल्या इथे व्यवस्था केली? पूर्ण सरकारी कार्यक्रम सुरू झाला, ज्याला राष्ट्रीय एड्स नियंत्रणचा कार्यक्रम म्हणतो आपण. अच्छा. दिल्लीचं ऑफिस आहे त्याचं. आणि तो त्याच्यामध्ये सगळ्यात पहिले टेस्टिंग सेंटर चालू केले, ज्याला आपण ICTC म्हणतो, म्हणजे इंटिग्रेटेड काउन्सिलिंग अँड टेस्टिंग सेंटर, ज्याला दिशा म्हणतात. दिशा. याच्यामध्ये लगेचच्या लगेच HIV ची टेस्ट होते. म्हणजे प्राथमिक आरोग्य केंद्रात जरी पेशंट गेला आणि डॉक्टरला शंका आली किंवा स्वतःहून पेशंट गेला, त्याला पहिले VCTC म्हणायचे, व्हॉलंटरी म्हणायचे. बरोबर आहे. कारण ते कन्सेंट शिवाय होत नाही, म्हणजे परवानगीशिवाय होत नाही. त्यावेळेला हे करून घ्यायचे. बरोबर. सगळ्यात पहिले सुरुवात ती झाली. आणि नंतर जेव्हा माहीत झालं की हे काही पेशंट निघत आहेत भारतामध्ये सुद्धा, त्यावेळेला मग ट्रीटमेंटचे सेंटर सुरू झाले, म्हणजे उपचाराचे सेंटर. 2-3 वर्षानंतर ते पहिले महाराष्ट्रामध्ये फार कमी होते, काही ठिकाणी होते, जसं मुंबई, औरंगाबाद, नागपूर. मग हळूहळू प्रत्येक जिल्ह्यामध्ये सुरू केले. म्हणजे आजच्या स्थितीत जवळपास 55 ते 60 केंद्र आहेत ICTC. नाही, प्रत्येक जिल्ह्यामध्ये नाही म्हणत आम्ही, ट्रीटमेंटचे सेंटर म्हणत आहे. ओके. आणि जी आपली ICTC टेस्ट असते, म्हणजे तपासणीची, त्याच्यामध्ये तर प्रोटोकॉल आहे की पहिली टेस्ट होते. पहिल्या टेस्टमध्ये समजा पेशंट पॉझिटिव्ह आला तर त्याच्या 2 आणखी टेस्ट लागतात. सगळं रक्त तपासण्याचं ब्लड टेस्ट जे आहेत HIV साठी. पहिली टेस्ट जर पॉझिटिव्ह आली तर 2 आणखी तपासण्या लावतात, आणि त्याच्यामध्ये कन्फर्म झालं तर त्याला पॉझिटिव्ह डिक्लेअर करतात. ओके. त्याला रिपोर्ट मिळतो. आणि समजा पहिली टेस्ट निगेटिव्ह असेल किंवा या 2 टेस्ट नंतर 3 टेस्ट नंतर 3 पैकी 2 जरी निगेटिव्ह असल्या, आपल्या 2 पॉझिटिव्ह असल्या तरी त्याला थांबवतात. 1.5 महिन्यानंतर परत टेस्ट तपासायला लावतात. अच्छा. नंतरच मग त्याला डिक्लेअर करतात. कन्फर्मेशन म्हणजे समजा पहिली टेस्ट केली ती पॉझिटिव्ह आली आणि दुसऱ्या टेस्ट जर निगेटिव्ह आल्या तर तो निगेटिव्ह नाही, त्याला थांबवतात. 1.5 महिन्यानंतर परत टेस्ट करतात. परत जर निगेटिव्ह आली तर दुसरी टेस्ट, समजा परत दुसरी परत तिन्ही टेस्ट निगेटिव्ह महत्वाचे. अच्छा. पहिली सुद्धा महत्वाची आहे निगेटिव्ह. असं होऊ शकते का की पहिली टेस्ट आज पॉझिटिव्ह आली आणि 2 महिन्यांनी मग ती निगेटिव्ह आली? अशी शक्यता असतं का? अशी शक्यता नसते, सहसा नसते. म्हणजे त्याला होऊ शकतं की HIV इन्फेक्शन झालं आहे पण बाकी प्रादुर्भाव नाही झाला. नाही, तसं नाही. ओके. HIV ची टेस्ट पॉझिटिव्ह आली याचा अर्थ जंतू शरीरात आहे, म्हणजे विषाणू जो आहे तो शरीरात आलेला आहे. बरोबर. आता याला तुम्हाला कन्फर्म म्हणजे खात्री करायची आहे. खात्री करायसाठी तुम्ही दुसरी आणि तिसरी टेस्ट लावता.
याच्यामध्ये तुम्ही जर खात्री झाली नाही, 1.5 महिन्यानंतर परत बोलवता पेशंटला, त्याच्यानंतर परत तपासणी होते. याच्यामध्ये सुद्धा जर खात्री नाही होत, 3 टेस्ट मध्ये सुद्धा 1 किंवा 2 पॉझिटिव्ह आहे आणि 1 निगेटिव्ह आहे, तर ह्याचं सॅम्पल म्हणजे या पेशंटचा रक्त नमुना हा पुण्याला नारी म्हणून आहे, नॅशनल एड्स रिसर्च सेंटर, तिथे जातो खात्री करायसाठी. त्याच्यानंतरच त्याचं बघता येतं मग तिथे आहे की नाही, त्याची पुढची टेस्ट होते मग. अच्छा, स्पेशल टेस्ट. ओके. असा हा सगळा प्रोटोकॉल गव्हर्नमेंटचा. आणि तिन्ही टेस्ट पॉझिटिव्ह असल्या तरच त्याला रिपोर्ट पॉझिटिव्हचा मिळतो. ओके. पहिली टेस्ट निगेटिव्ह असेल त्याला रिपोर्ट दिला जातो, परंतु त्याला फॉलोअप सांगितला जातो. जरी निगेटिव्ह असेल तरी फॉलोअप त्याला, कारण डॉक्टरनी काही शंकेपायी सांगितलं असतं, काही शंका आहे म्हणून, आणि तो सुरुवातीच्या पिरियडमध्ये राहू शकतो, विंडो पिरियड ज्याला. त्याच्यामुळे त्याला 1.5 महिन्यानंतर परत फॉलोअप टेस्ट सांगतात. ओके. निगेटिव्ह जरी असला तरी. हे सगळी चाचण्याची एक सिरीज आहे आणि आपल्या इथं सगळं होत आहे. आणि मला वाटतं फक्त सरकारी दवाखान्यांमध्ये सध्या उपलब्ध आहे की प्रायव्हेट मध्ये पण? नाही, सरकारी मध्ये सगळीकडेच आहे. म्हणजे आणि सोबत पीपीपी म्हणून मांडलेलं आहे. अच्छा. म्हणजे प्रायव्हेट पब्लिक मिक्स. जसं सावंगी मेघे झालं, हे सरकारी नाही आहे पण त्या ठिकाणी, परंतु तिथे पण सेंटर दिलेले आहे. गव्हर्नमेंट तिथे म्हणजे सरकार आपलं तिथे किट्स म्हणजे त्याच्या HIV किट जे आहेत, औषध तपासणीसाठी ज्या गोष्टी उपलब्ध पाहिजे त्या उपलब्ध करून देतात. तर यासाठी सर पेशंट स्वतःहून पण टेस्ट करू शकतो का? की कोणाचं रिकमेंडेशनची गरज आहे? नाही, व्हॉलंटरी आहे. आणि हा डाटा कॉन्फिडेन्शियल असतो का? कॉन्फिडेन्शियल टोटल. म्हणजे की म्हणजे कारण लोकांना भीती वाटते की टेस्टसाठी गेलो. ही भीती गेली आहे आता. ओके. कॉन्फिडेन्शियलिटी आहेच. याच्यामध्ये डाटा शेअरिंग जे म्हणतात ना, म्हणजे आमच्याकडची माहिती बाहेरच्या व्यक्तीकडे जाऊ शकत नाही, एवढं ते कॉन्फिडेन्शियल आहे. म्हणून इव्हन आमच्या इथे पेशंट सोबत कोण आलाय ते सुद्धा आम्ही चेक करतो. भलता व्यक्ती जर आला असेल तर त्याला बाहेर पाठवावं लागते आम्हाला. एवढं ते कॉन्फिडन्स. म्हणजे काही सोशल वर्कर येतात ना, त्यांना आम्हाला बाहेर पाठवावं लागते. ठीक आहे बाबा, मदत कर तू, पण इथे उभा नको राहू. अगदी बरोबर. म्हणजे पेशंटसाठी खूप खात्रीचं आणि कॉन्फिडेन्शियल आहे, ज्याला हे वाटते. आणि हे आता एकदम विश्वास वाढलेला आहे मागच्या 15 वर्षात. खूप चांगली गोष्ट आहे, कारण ज्यालाही वाटते की आपला असुरक्षित शारीरिक संबंध संभोग झाला आहे, त्यांनी ताबडतोब डाऊट असेल तर नक्की जाऊन. गव्हर्नमेंट प्रोटोकॉलनुसार याला ट्रीटमेंटचा कसा अप्रोच असतो? ज्याला समजलं की आपल्याला HIV झाला आहे, लागण झाली आहे, पॉझिटिव्ह आहे, त्याचा अप्रोच कसा असतो? आता आपल्या याच्यामध्ये कसं आहे की आपण जिथून पण HIV टेस्टिंग होते त्या लोकांना बेसिक इन्व्हेस्टिगेशन जे असतात, म्हणजे लिव्हर किंवा किडनी, हिमोग्लोबिन, अशा प्रकारच्या तपासण्या ज्या आहेत त्या तेव्हाच्या तेव्हा तिथेच करायला लावतो आपण. बरोबर. सगळ्यांना सांगून ठेवलंय आपण, आणि ते त्या सगळ्या तयारीसकट येतात. फक्त आपल्या इथे आल्यानंतर आम्ही त्यांना बघतो, डॉक्टर लोक, आणि त्यांना काही लक्षण असतील त्याप्रमाणे तपासण्या करून घेतो. म्हणजे जसं खोकला आहे किंवा ताप राहत आहे तर टीबीची तपासणी, सोनोग्राफी, या प्रकारच्या तपासण्या करून अंदाजे त्याच दिवशी किंवा 2 किंवा 3 दिवसात त्याला आपण उपचार चालू करतो. कारण याचं कसं होतं, पहिले हे जे उपचार होते हे CD4 पेशी, पांढऱ्या पेशीप्रमाणे किंवा त्याच्या काउंट प्रमाणे लक्षणांप्रमाणे, त्या स्टेज प्रमाणे, पायरीप्रमाणे, म्हणजे कोणत्या पायरीवर पेशंट आहे लक्षणांप्रमाणे त्याच्यावर अवलंबून होते. बरोबर. आता ते बदललं आहे. आता ट्रीटॉल म्हणतात आम्ही. ट्रीटॉल म्हणजे आला पेशंट, तपासण्या करा, औषध चालू करा, सगळ्यांना औषध चालू करा, सगळ्यांना. ज्यांना मेडिसिनल अप्रोच सुद्धा आहे आणि ऍडमिट करून सुद्धा आपल्याकडे ट्रीटमेंट होते. त्याला मग स्पेशल व्यवस्था केल्या जाते? नाही, आपल्या पेशंटसाठी वेगळी व्यवस्था नसते. अच्छा. आपल्याला आपल्या पेशंटला वेगळं आयसोलेट नाही करावं लागत. आपल्या पेशंटला वेगळं आयसोलेट नाही करावं. तो काही संसर्गजन्य असा नाही आहे. बरोबर. आपल्या पेशंटला
समजा खोकला असेल, न्यूमोनिया असेल, टीबी असेल, तर त्या डिपार्टमेंट म्हणजे त्या विभागामध्ये तो पेशंट भरती होऊ शकतो. बरोबर. तर आता काही पेशंटचे पण आम्हाला काही प्रश्न येतात, त्यामधले काही प्रश्न आपल्याकडे आहे की ह्या जे HIV लागण होण्यासाठी हाय रिस्क ग्रुप कुठला आहे पेशंट? तुम्ही सांगितलं की एक लो सोशो इकॉनॉमिक आहे आणि एक हाय सोशो इकॉनॉमिक ग्रुप आहे, हे आहेत. याच्या व्यतिरिक्त म्हणजे सोशल कॅडर जर सोडला तर अजून जे आपल्या समाजात जे लोक आहेत, हाय रिस्क कोणाला म्हणू आपण? कोणते लोक रिस्क जास्त आहे HIV होण्यासाठी? याच्यामध्ये जर आपल्या जिल्ह्याचा विचार केला किंवा अदरवाईज पण विचार केला आपण, तर मायग्रंट ज्याला म्हणतो आपण, मायग्रंट जे फिरतात, म्हणजे जे लोक फिरतात कामासाठी, जॉबसाठी, म्हणजे नोकरीसाठी, जसं वणी एरिया झाला WCL चा, अशा भागामध्ये हे लोक आपली फॅमिली, आपलं कुटुंब घरी सोडलेलं असतं, दूर राहतात आणि त्याच्यापासून दूर राहतात. बरोबर. आणि त्यांची नैसर्गिक गरज असते. किंवा ड्रायव्हर्स झाले, बरोबर, ड्रायव्हर हा एक ग्रुप आहे. ड्रायव्हर्स झाले, हे सतत बाहेर राहतात आणि नैसर्गिक गरजेपायी ते काहीतरी चुका करतात, त्यांना होण्याची शक्यता, त्यांना हाय रिस्क ग्रुप म्हणतो आपण. बरोबर. दुसरा ग्रुप आहे की कमर्शियल सेक्स वर्कर. कमर्शियल म्हणजे जे लोक धंदेवाईक हे करतात, याच्यामध्ये बायका पण आहेत, माणसं पण आहेत. यांच्यामध्ये हाय रिस्क म्हणतो आपण. बरोबर. कसं आहे, पहिले HIV ला नॉन ट्रीटेबल या टाईपचं नाव होतं. आता क्रॉनिक मॅनेजेबल डिसीज झालाय ते. ओके. म्हणजे बीपी आणि शुगर साठी जसं आपण औषध घेऊन जगू शकतो तसं HIV एड्स सोबत लोक जगत आहेत. माझ्याकडे 2002 पासून, मी 2006 पासून फॅमिली सकट लोक आहेत अजूनही, त्यांच्या मुलाबाळांचे लग्न सुद्धा झाले. ओके. तर क्रॉनिक मॅनेजेबल डिसीज म्हणतो आपण त्याला. अच्छा. क्युरेबल नाही, म्हणजे दुरुस्त होण्यालायक नाहीये सध्याच्या स्थितीमध्ये दुरुस्त होणार नाही. कारण त्याचं जे औषध आहे ते जंतूला थांबून ठेवते. जंतूला थांबून ठेवलं की जंतूची संख्या कमी होते आणि पेशी वाढतात, आणि पेशी वाढल्या की प्रतिकार क्षमता वाढते आणि पेशंटला दुसरे आजार होऊ शकत नाही इतर लोकांसारखे. म्हणजे असं जर राहिलं क्रॉनिक मॅनेजेबल तर तो नॉर्मल आयुष्य जगू शकतो. बिलकुल जगत आहेत. मी तुम्हाला उदाहरण सांगितलं, म्हणजे 20 वर्ष 25 वर्ष सुद्धा पूर्ण आयुष्य जगू शकतो. 20 वर्ष 25 वर्ष असं काही अंदाज नाही त्याच्यामध्ये. अच्छा. म्हणजे नॉर्मल जर 70-80 वर्षापर्यंत आपण जगतो, बीपी शुगर किंवा थायरॉइड असे जे पेशंट आहेत, सेम फक्त कसं आहे, जसं बीपी किंवा शुगर या लोकांमध्ये कधी कधी गुंतागुंती होऊ शकतात, अटॅक आला किंवा ब्रेन अटॅक आला, त्याप्रमाणे आपल्या याच्यामध्ये समजा आपल्या औषधामध्ये चूक केली तर या प्रकारचं तसं होऊ शकतो, पेशंट आजारी पडू शकतो. म्हणजे त्यांनी जर व्यवस्थित काळजी घेतली आणि औषधी व्यवस्थित घेतल्या. आणि सगळ्यात महत्वाचा माझा संदेश आहे की या लोकांनी, आम्ही प्रत्येक पेशंटला सांगतो, काउन्सिलिंग असते आमच्या इथे, समुपदेशन प्रत्येक पेशंटचं. औषध सुरू व्हायच्या पहिले जवळपास 1 ते 2 तास त्याचं समुपदेशन होते. त्याला सांगितलं जाते आणि त्याला हे सांगितलं जाते की तुझे हे आजार पण तुला आहे आणि तुला हे उपचार सुरू आहे, हे कोणत्याच मेडिकल स्टाफ कडून तू लपवू नको. बरोबर. इतर लोकांना नको सांगू, तुला काही गावात सांगायची गरज नाही, परंतु मेडिकल स्टाफ कडून नको लपवू. कारण पुढच्या डॉक्टरला किंवा पुढच्या मेडिकल स्टाफला कळणार नाही त्याच्यामुळे तुला कोणत्या हिशोबाने बघायचं. कारण तुझे आजारपण जे आहे इतर लोकांपेक्षा इतर राहू शकतात. दुसरी गोष्ट, तुला इतर लोकांपेक्षा जास्त औषध उपचाराची गरज लागू शकते. इन्फेक्शन झालं म्हणजे संसर्ग झाला, कोणता वेगळ्या औषध वापरायची गरज लागू शकते. पेशंटनी कुठल्याही ट्रीटमेंटला जाताना डॉक्टरांना सांगणं फार आवश्यक आहे, जे आधीपासून माहिती आहे, सो दॅट की डॉक्टर त्या हिशोबाने निदान करेल आणि व्यवस्थित उपचार देईल. बरोबर. तर जे आता समजा ART ट्रीटमेंट चालू असते, काही लोकांना जे तुम्ही ट्रीटमेंट देता, त्या दरम्यान शारीरिक संबंध ठेवले तरी HIV स्प्रेड होऊ शकतो का? होऊ शकतो. तर ह्या दरम्यान मग कॉन्ट्रासेप्टिव्ह किंवा कॉन्ट्रासेप्शनसाठी काय वापर करायला पाहिजे? ते बेस्ट कॉन्ट्रासेप्शन कशाला म्हणतो आपण? जे बॅरियर म्हणतो, बॅरियर कॉन्ट्रासेप्शन जे म्हणतो, बॅरियर जे म्हणतो, सगळ्यात चांगलं कंडोम, मेल
हे वापरणं दोन्ही प्रकारचे येतात. हा. फिमेल कंडोम पण येतात हा. आणि मेल कंडोम पण. हम्म. पण फिमेल कंडोम एवढे म्हणजे लोकांना माहित नाही. हा. मेल कंडोम माहित आहे आणि त्याची पूर्ण व्यवस्था आपल्या सरकारीमध्ये असते. पूर्ण व्यवस्था. म्हणजे आपल्या रुग्णाला औषध दिल्यानंतर तो जर यंग म्हणजे तरुण वयातला असला आणि त्याचं लग्न झालं असलं, ज्या बायकोला असेल नसेल, असलं किंवा नसलं तरी सुद्धा आपण त्याला ते कंडोम वापरायला सांगतो. कॉन्ट्रासेप्शनचं जरूर. कारण कसं आहे, त्याची बायको निगेटिव्ह असेल तर तिला व्हायला नाही पाहिजे. दुसरी गोष्ट, ती गर्भार व्हायला नाही पाहिजे, कारण तिच्यामुळे बाळ होऊ शकते. मग बाळाला धोका, तिला धोका, बाळाला धोका. आणि आणखी एक गोष्ट की ज्याला आपण गुप्तरोग म्हणतो, त्या प्रकारचे गुप्तरोग पण होऊ शकतात. बरोबर. त्याच्यामुळे याची व्यवस्था पूर्ण आपल्या याच्यामध्ये ठेवली आहे. समजा दोघे जर पॉझिटिव्ह असेल तर बाळाला HIV होणे याची काय चान्सेस असतात? नाही, दोघं पॉझिटिव्हचा विषय नाही याच्यामध्ये. सगळ्यात महत्वाचा आहे, समजा पत्नी पॉझिटिव्ह असेल, माता जर पॉझिटिव्ह असेल, आई जर पॉझिटिव्ह असेल तर बाळाला होण्याची शक्यता पहिले जवळपास 10 ते 15% होती. अच्छा. म्हणजे ड्युरिंग प्रेग्नन्सी, म्हणजे गर्भवती असताना बाळाला होण्याची. आणि नंतर समजा तिने स्तनपान केलं तर जवळपास 5%. तर याच्यामध्ये एक ऍक्टिव्ह प्रोग्राम आलेला आहे की जशी प्रत्येक गर्भवती स्त्रीचं आपल्या आता HIV टेस्टिंग कंपल्सरी केलं जाते. प्रत्येक गर्भवती स्त्रीचं HIV टेस्टिंग कंपल्सरी झालं, म्हणजे जरुरी झालंय. आणि ती निघाली तर तिला लगेचच्या लगेच औषध दिल्या जातात. आणि त्याची व्यवस्था आपली पेरिफेरीला पण आहे, म्हणजे RH आणि सेंटर्सवर. हो. तिथे टेस्टिंग मध्ये, स्क्रीनिंग मध्ये, पहिल्या टेस्ट मध्ये जरी पॉझिटिव्ह आली ती एका टेस्ट मध्ये, तरी तिला लगेच 7 दिवसात औषध दिलं जातं आणि तिला आमच्या इथे लिंक केलं जातं. ओके. मग ह्याने त्याचा परिणाम खूप कमी झाला असेल. हो. बाळावर परिणाम होण्याचा किंवा बाळ त्याला HIV पॉझिटिव्ह येण्याचे परिणाम. प्रॉब्लेम फक्त याच्यामध्ये असा की अर्ली डिटेक्शनचा प्रॉब्लेम असतो. म्हणजे अर्ली डिटेक्शन झालं पाहिजे. बायका ज्या आहेत गर्भवती असतात ना, म्हणजे त्यांना 2-3 महिने पाळी चुकली, दुर्लक्ष करतात. गर्भवती आहे हे माहित व्हायलाच वेळ लागतो, दुर्लक्ष करतात त्या. बरोबर. की पाळी चुकली, नेहमीच होते बा. 2 किंवा 3 महिने निघून जातात. मग नंतर माहीत झाल्यानंतर बाळ पोटात आहे, याला तुमचं बाळाला संसर्ग होण्याचा संधी वाढते. बरोबर, उशीर झाल्यामुळे. परंतु याच्यामध्ये कसं आहे की गर्भवती स्त्रीला आपण लगेच उपचार चालू करतो, इव्हन डायरेक्ट इन लेबर. म्हणजे एखादी स्त्री जी 9 महिन्यापर्यंत तपासणीच गेली नाही आणि डायरेक्ट म्हणजे ती सरळ आली, म्हणजे डिलिव्हरीसाठी आली, तर तिला लगेचच्या लगेच टेस्ट केलं जातं. आणि ती निघाली पॉझिटिव्ह तर तिला लगेच तिथल्या तिथे औषध दिलं जातं. त्याने सुद्धा म्हणजे परिणाम होत नाही. ते देणं आपलं कामच आहे ना. परिणाम होईल न होईल तो पुढचा भाग. त्याच्यानंतर आपण बाळाला म्हणजे स्थितीप्रमाणे, गर्भवती स्त्री औषधावर आहे किंवा औषध आत्ताच चालू झालंय किंवा तिचे काय रिपोर्ट आहे, याच्याप्रमाणे आपण बाळाला 1.5 महिने किंवा 3 महिने प्रतिबंधक औषध देतो बाळाला. आणि बाळाला आपण 18 महिन्यापर्यंत तपासतो. 18 महिन्यापर्यंत औषधी पण देतात, तपासताना औषध देतात तुमच्या विजिलन्स मध्ये असे समजा. बाळाला सगळ्यात पहिले प्रतिबंधक उपचार आपण 1.5 महिना किंवा गरजेप्रमाणे 3 महिने देतो. आणि पुढचे काही प्रतिबंधक उपचार असतात ते देतो. आणि 18 महिन्यापर्यंत त्याच्या 1.5 महिना, 3 महिने, 6 महिने, 1 वर्ष अशा तपासण्या करतो. सगळ्यात शेवटची तपासणी जी 18 महिन्याची असते. या दरम्यान समजा बाळ पॉझिटिव्ह आलं तर बाळाला पण HIV पॉझिटिव्ह आहे म्हणून त्याला आपण उपचार चालू करतो. आणि 18 महिन्याचा रिपोर्ट शेवटचा जो आहे तो जर निगेटिव्ह असेल, नकारात्मक असेल, तर तो निगेटिव्ह आहे, म्हणजे त्याला झालं नाही. बरोबर. आणि समजा जर पॉझिटिव्ह झाला तरी तो, आपण जसं बोललो की औषधी आणि काळजी घेऊन नॉर्मल आयुष्य जगू शकतो. जरूर. आता लॅक्टेशन म्हणजे फिडिंग मदर्स आहे, फिडिंग मदर्स जर पॉझिटिव्ह असेल तर म्हणजे आपल्या स्तनपानमुळे त्यांना किती प्रमाण असते त्याला अंदाजे, म्हणजे जो आपला डाटा आहे, WHO डाटा आहे, म्हणजे राष्ट्रीय इंटरनॅशनल डाटा जो आहे त्याच्यामध्ये जवळपास 5% म्हणतात त्याला.
आणि कसं आहे की भारतामध्ये आपण ब्रेस्ट फीडिंग टाळू नाही शकत. नाही. स्तनपान म्हणजे पहिले म्हणजे बरेचसे लोक माहीत झालं की खास करून खाजगीमध्ये सांगायचे की तुम्ही स्तनपान करूच नका. परंतु आपल्या भारतामध्ये खास करून ग्रामीण भागामध्ये हे शक्य आहे का? नाही, शक्यच नाही. डब्यातलं दूध बाळाला पाजणे हे शक्यच नाही. आपल्या इकडे तर नाही चालणार, कुठंच नाही. म्हणजे तुमच्या आर्थिक परिस्थितीने पण नाही, कारण त्याला आपण काय म्हणतो म्हणजे पेडियाट्रिक म्हणजे बालरोग तज्ञ म्हणतात अफास क्रायटेरिया म्हणतात त्याला, की ते पॉसिबल असलं पाहिजे, त्यांना ते उपलब्ध असलं पाहिजे, त्यांना ते देता आलं असलं पाहिजे. आता रात्री बेरात्री बाळ रडलं आणि घरी पावडर नसेल तर काय पाजणार? बाई स्तनपान करते. आणि हे जे मिक्स फिडिंग आहे हे जास्त धोकादायक आहे. अच्छा. म्हणजे काही लोक ऑप्शन घेतात ते, म्हणजे काही जे चांगल्या प्रकारचे लोक आहेत ज्यांना शक्य आहे, परंतु कधी कधी मिक्स फिडिंग होते. म्हणजे वरचं पण दिलं जाते डब्यातलं, आणि कधी कधी रात्री बेरात्री बाळ रडलं किंवा गाडीमध्ये आहे, तुम्ही समजा एसटी मध्ये आहे, म्हणजे अवेलेबिलिटी नसली तर मग स्तनपान केलं जाते, तर ते मिक्स फिडिंग जास्त बेकार आहे. त्याच्यामुळे आपल्या याच्यामध्ये कसं आहे की आपण हे सगळे उपचार गर्भवती स्त्रीचे चालू करतो, बाळाला प्रोफिलॅक्टिक म्हणजे प्रतिबंधक औषध देतो, आणि स्तनपान आपण काही थांबवत नाही. त्यांना सांगतो करू शकतात. आता HIV ची लागण होण्यापासून आपण जसं प्रोफेशनल्स आहोत, डॉक्टर्स आहोत, काही हेल्थ वर्कर्स आहे, सोशल वर्कर आहे, नर्सिंग स्टाफ आहे, यांना तुम्ही काय संदेश द्याल की यांनी काय काळजी घ्यायला पाहिजे आपल्याला लागण होण्यापासून स्वतःला? याच्यामध्ये कसं आहे की जे महत्वाचे गॅजेट्स आहेत, म्हणजे ग्लोव्ज किंवा ग्लासेस, शूज, गाऊन किंवा ॲप्रन, या प्रकारच्या सगळ्या गोष्टी तुम्ही पाळायला पाहिजे. प्रिकॉशन्स म्हणून आपण युनिव्हर्सल प्रिकॉशनला वापरतो, UWP म्हणतात, ते सगळं करायला पाहिजे. आणि माझा अनुभव सांगतो, इथे यवतमाळमध्ये ही पोरं इथेच चूक करतात. आणि खास करून इंटर्न्स थोडस कॅज्युअल घेतात त्या गोष्टी. हो, नाही ते घाईमध्ये असतात ते, आणि त्यांना असं टेन्शन वरती असते की सर क्या बोलेंगे, सर काय म्हणतील, तर ते घाईघाईत काम करतात. आणि कसं आहे की HIV पेशंट किंवा रुग्ण हा असं समोर बघून माहित नाही पडत. आज मी तुम्हाला बघून किंवा तुम्ही मला बघून असं ओळखू नाही शकत. बाकीचे पेशंट ओळखू येतात काहीतरी, बरोबर, की बा किडनीचा आहे, बा सुजलेला आहे, किंवा बीपीचा आहे, किंवा लकवा झालेला आहे, हे ओळखू येतात. हे लोक ओळखू येत नाही. त्याच्यामुळे याच्यामध्ये असं आहे की अझम्पशन ठेवायला पाहिजे की कोणालाही असू शकते, हे कोणालाही असू शकते. आणि इव्हन रिपोर्ट जरी निगेटिव्ह असला तरी त्याच्यावर तुम्ही भरोसा ठेवू नका, कारण तो पहिला रिपोर्ट आहे. सेम गोष्ट आपण हिपॅटायटिस बद्दल बोलतो, कोणालाही राहू शकतो. याचं जवळपास प्रिकॉशन सारखंच आहे. हेपॅटायटिस आणि HIV साठी आपल्याला जे प्रोटोकॉल सांगितले गेले आहे हे सारखेच आहे, ते घ्यायलाच पाहिजे. हेल्थ वर्करनी घ्यायलाच पाहिजे. आणि आमच्या इथे कसं याच्या बाबतीत ओरिएंटेशन होतात, म्हणजे मेडिकल कॉलेजला किंवा सरकारी याच्यामध्ये याचे ओरिएंटेशन होतात मध्ये 2-3 महिन्यामध्ये स्टाफसाठी, की त्यांनी काय प्रिकॉशन घ्यायला पाहिजे, किंवा नंतर काय झालं समजा तर काय करायला पाहिजे, याचं पूर्ण ओरिएंटेशन आणि ट्रेनिंग सोबत. हो सारखं. तर समजा सर एखाद्या वेळेस आपण निडल प्रिक झाली, असं बहुतांश आपल्या प्रोफेशनल्सचा होतात की निडल ठेवताना प्रिक होते, हबमध्ये आपण जेव्हा टाकतो लक्ष नसलं त्याचे प्रिक होताना कधी ब्लिडिंग होते, तर ह्याच्या अशा वेळेस इमिजिएटली काय करायला पाहिजे? निडल प्रिक बेसिकली एक्सपोजर जे आहे ना, जे अशा प्रकारचं एक्सपोजर होतं कोणत्याही पेशंट कडून, म्हणजे आपण इंजेक्शन दिलं तो HIV तो पेशंट HIV वाला आहे किंवा नाही आहे, ते प्रिक झालं, तुम्ही लगेचच्या लगेच टॅप वॉटर म्हणजे साध्या पाण्यामध्ये तुमचा हात धुवायला पाहिजे. साध्या पाण्यामध्ये व्यवस्थित हात धुवायला पाहिजे. आणि नंतर लगेचच्या लगेच तुमचे जे सिनियर आहेत, म्हणजे तुमचे जे वरिष्ठ आहेत, त्यांच्याशी चर्चा करून
लगेच म्हणजे ART केंद्र किंवा अशा प्रकारचे जे केंद्र आहेत तिथे तुम्ही कन्सल्ट करा. आपली टेस्ट करून घ्यायला पाहिजे. नाही लगेचच्या लगेच माहित नाही पडत ते. बरं. त्यांना आम्ही पहिला डोस देऊन देतो. ओके, म्हणजे आपण ट्रीटमेंट चालू करून देता. ट्रीटमेंट नाही म्हणत त्याला आपण, इन डाऊटफुल कंडिशन्स. अच्छा. पेशंटचं स्टॅटस माहित नाही, म्हणजे पेशंट पॉझिटिव्ह आहे किंवा निगेटिव्ह माहित नाही, परंतु सिग्निफिकंट एक्सपोजर ज्याला म्हणतो आपण ते झालेलं आहे. मग अशा वेळेला समोरच्या व्यक्तीला आपल्याला प्रोटेक्शन द्यायचं आहे. आलं लक्षात? हो. तर त्याला आम्ही पहिली गोळी अवेलेबल ठेवली आहे, उपलब्ध आहे. तेव्हा डाऊट असते त्यावेळेस त्याला द्यायचं. डाऊट नाही, पहिल्या याच्यामध्ये तुम्ही तुमचा समोरचा पेशंट निगेटिव्ह किंवा पॉझिटिव्ह माहित नाही तुम्हाला. बरोबर. तर त्याच्यामुळे आम्ही ती सगळी गोष्ट उपलब्ध ठेवली आहे. ICU मध्ये, लेबर रूम मध्ये, त्याच्यानंतर कॅज्युअलिटी मध्ये. तर त्यांनी त्याच्या वरिष्ठ डॉक्टरांशी चर्चा करून लगेचच्या लगेच एक गोळी घ्यायला पाहिजे. आणि नंतर जे आहे तो जो पेशंट आहे, तो रुग्ण जो आहे, तो जर पॉझिटिव्ह असेल तर मग त्याला पूर्ण 28 दिवस औषध घ्यावं लागतं. म्हणजे त्याची पण टेस्ट करणं गरजेचं आहे. मग ज्याचं समजा आपल्याला ज्याच्याकडून झालं, हो, तुम्हाला HIV कोण होणार, हो, आपल्याला माहिती पाहिजे की तो HIV तुम्हाला टोचलं म्हणून HIV नाही होणार ना. बरोबर. त्याला असेल तरच होईल. टोचलं तर तुम्हाला टिटॅनस होऊ शकतो. बरोबर. काही पण टोचलं तर त्याची टेस्ट करणंही गरजेचं आहे. त्याची टेस्ट लगेचच्या लगेच करणं आवश्यक आहे. आणि ज्यांना एक्सपोजर झालं त्यांना पण आम्ही 0 डे टेस्ट सांगतो, म्हणजे त्या दिवशी टेस्ट करायला सांगतो. कारण होऊ शकतं तो व्यक्ती जो आपला मेडिकल स्टाफ आहे तो आधीपासून पॉझिटिव्ह असेल. ओके. तो पण राहू शकतो आधीपासून. आताच्या आता झालं की नाही हे नाही माहित होणार. म्हणजे जर त्या रुग्णापासून याला झालं की आताच्या आता माहित नाही होणार. कमीत कमी 1.5 महिने विंडो पिरियड जो म्हणतो आपण तो जायलाच पाहिजे. परंतु तो पहिल्यापासून पॉझिटिव्ह आहे का हे आपल्याला ठरवावं लागेल ना. बरोबर. मग त्याला प्रतिबंधक उपचार द्यायचे की ऍक्च्युअली उपचार द्यायचे, बरोबर, हे आपल्याला त्याच्यावर ठरवावं लागेल. म्हणून आम्ही 0 म्हणजे पहिल्या दिवशी त्याला टेस्ट करायला लावतो, नंतर 1.5 महिन्यानंतर, नंतर 3 महिन्यानंतर. प्रतिबंधात्मक आहे आणि उपचार पद्धती सगळं त्याला अवेलेबल असते आणि त्याला त्यांनी घ्यायलाच पाहिजे. HIV टेस्ट निगेटिव्ह आली आहे, म्हणजे एक सेक्शुअल एक्सपोजर नंतरचा प्रश्न आहे. HIV टेस्ट निगेटिव्ह आहे आणि प्रायव्हेट पार्ट्सला काही इचिंग आहे, स्वेलिंग आहे, तर हे इन्फेक्शनचा पार्ट असू शकतो का HIV? आता समजा त्याची HIV टेस्ट आत्ताचा संबंध असेल, शारीरिक संबंध, आणि तो समजा जोखमी व्यक्तीसोबत झाला असेल तर त्यांनी पूर्ण काळजी घ्यायला पाहिजे. जरी तो आता HIV निगेटिव्ह असला आणि त्याला म्हणजे प्रायव्हेट पार्टला म्हणजे खाजगी याच्यामध्ये, लैंगिक याच्यामध्ये जर इचिंग असेल तर त्याच्यामध्ये त्याला होऊ शकते की ज्याला आपण गुप्तरोग म्हणतो ते झाले असतील. आणि या प्रकारचे जे जोखमी एक्सपोजर असतात, जोखमी संबंध, हे वारंवार संबंध करणाऱ्या व्यक्तींचे असतात सहसा, किंवा ज्याला मल्टिपल पार्टनर म्हणतो आपण, म्हणजे बऱ्याचशा व्यक्तीशी जी व्यक्ती संबंध ठेवते या लोकांसोबत जास्त होतात. त्यांनी मग त्यांना काळजी घ्यावंच लागणार. त्यांची आज HIV जरी निगेटिव्ह असलं तरी पण त्यांना 1.5 महिन्यानंतर परत तपासणी करावी लागेल. आणि सद्यस्थितीत या प्रकारचं जे आहे हे म्हणजे ज्याला आपण पोस्ट एक्सपोजर प्रोफिलॅक्सिस म्हणतो, म्हणजे अशा प्रकारचं काही म्हणजे जसं मेडिकल स्टाफ साठीच फक्त उपलब्ध आहेत. हे असं खाजगीमध्ये कोणी संबंध केले आणि आले त्यांना सरकारीमध्ये व्यवस्था नाही आहे. तोपर्यंत तो कन्फर्म होत नाही. नाही, त्यांच्यासाठी ते लोक खाजगीमध्ये उपचार घेऊ शकतात. खाजगीमध्ये उपचार उपलब्ध आहेत. अच्छा, त्यांनी काळजी घ्यायला पाहिजे आणि उपचार घ्यायला पाहिजे. सर, आता आपले बहुतांश सगळे प्रश्न कव्हर झाले आहे. आम्हाला जे काही प्रेक्षकांपर्यंत पोहोचवायचं होतं त्यातलं तुम्ही एकदम छान साध्या भाषेत सगळ्यांना समजेल अशी माहिती दिली आहे. तरी याच्या व्यतिरिक्त अजून तुम्हाला काही जर पेशंट म्हणजे सगळ्या लोकांना सांगायचं असेल की ह्या पर्टिक्युलर टॉपिकवर लोकांनी काय काळजी घ्यायला पाहिजे, आधी काय घ्यायला पाहिजे किंवा झाल्यावर काय घ्यायला पाहिजे, तुम्ही थोडक्यात लोकांना सांगू शकता? रुग्णांसाठी एकच विनंती आहे, म्हणजे
प्रतिबंधक गोष्ट जी आहे सगळ्यांना माहिती आहे. हो. ज्यांना उपचार चालू आहे त्यांनी उपचार नियमित घ्यावे. आपल्या इथे व्यवस्था आहे, दर महिन्यात औषध देतो आपण. 6 महिन्यानंतर किंवा 1 वर्षानंतर पेशंट जर आपला स्थिर झाला रिपोर्टनुसार, तर त्याला आपण 2-2 महिन्यात औषध किंवा 3-3 महिन्यात औषध देतो. ही व्यवस्था आपल्या इथे आहे. आणि इव्हन आपण लिंक करतो, म्हणजे माझ्या इथला पेशंट रुग्ण असेल आणि आर्णीचा असेल आणि मला 6 महिन्यानंतर 1 वर्षानंतर त्याच्यात रिपोर्ट चांगले वाटले, तब्येत चांगली असेल, तर त्याची व्यवस्था मी आर्णीला करू शकतो. ही एक महत्वाची गोष्ट, उपचार नियमित घ्यायचे. दुसरी गोष्ट, रुग्णांसाठी सरकारने, शासनाने सगळी निशुल्क व्यवस्था ठेवली आहे. म्हणजे गोळ्यांपासून, ज्या गोळ्या तुमच्या जवळपास महिन्याच्या 2-2.5 हजाराच्या महिन्याच्या लागतात, त्या निशुल्क आहेत. आणि सरकारी दवाखान्यातल्या पूर्ण तपासण्या निशुल्क आहेत. हे तर खूप, त्याच्यामुळे त्यांनी त्याचा फायदा घ्यावा. तिसरी गोष्ट, याच्यामध्ये सरकारने संजय गांधी निराधार योजना, अंत्योदय योजना किंवा 2-3 आणखी योजना, म्हणजे एसटी कन्सेशन पासून हे सगळ्या उपलब्ध करून दिले. आणि सगळं निशुल्क. आणि त्या लोकांना, म्हणजे आमच्या केंद्रामध्ये ते नोंदणी झाली त्यांची, त्यांचं औषध सुरू झालं की आमच्या केंद्रातून त्यांना दुर्धर आजारचं प्रमाणपत्र मिळते. दुर्धर आजार, याच्यामध्ये HIV किंवा एड्स लिहिलं नसतं. हे जनरल सर्टिफिकेट आहे, जनरल प्रमाणपत्र. म्हणजे जसं किडनीच्या माणसाला मिळू शकते तसं याच्यामध्ये कुठंच लिहिलं नसतं HIV किंवा एड्स आहे. त्याला फक्त कागदपत्र करून आपली एक अर्ज द्यायचा असतो आणि आमच्याकडून अर्ध्या किंवा 1 महिन्यात, म्हणजे 15 दिवसात किंवा 1 महिन्यात त्याला ते प्रमाणपत्र मिळालं की त्याच्या पूर्ण बाकीच्या योजनांसाठी तो म्हणजे अर्ज देऊ शकतो. ते त्याला तहसीलमध्ये करावं लागते. तसं संजय गांधी निराधार योजना या प्रकारचं. त्याच्यानंतर यांच्या सपोर्टसाठी सरकारनेच पॅरलल, म्हणजे समांतर NGO, ज्या आपण नॉन गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशन म्हणतो, त्या प्रकारचा एक प्रोजेक्ट चालू आहे, विहान म्हणून. हे लोक या लोकांपर्यंत पोहोचून यांना पूर्ण मदत करतात. म्हणजे आमच्याकडून त्यांना शेअरिंग असतं की बा एखादा रुग्ण आला नाही, त्याचं काय झालं, त्याला आमच्याकडून फोन कॉल जातात, तरी सुद्धा नाही आला तर मग त्याला होम व्हिजिट होते या लोकांकडून. त्यांचे आउटरीच वर्कर्स असतात, ते विचारपूस करून त्याची माहिती पूर्ण आणतात. त्या माणसाला गरज असेल त्या माणसाला घेऊन येतात. त्याला आर्थिक मदत सुद्धा लागली ती सुद्धा होते. म्हणजे खूप वेगवेगळ्या स्तरावर याच्यावर काम चालू आहे, NGO मार्फत सुद्धा. हो. तर प्रेक्षकांना हेच एक विनंती आहे की जर तुम्हाला असं काही डाऊट असला किंवा तुम्ही इन्फेक्टेड झाले असाल तर नक्कीच ह्या सरकारी योजनेचा फायदा घ्या, NGOचा फायदा घ्या. सगळं निशुल्क आहे आणि सगळं एकदम अप्रोचेबल आहे. प्रोसेस सुद्धा फार सहज आणि सोप्या आहेत. तर मित्रांनो, आपल्यासोबत आज डॉक्टर बोरीकर सर होते आणि त्यांनी एवढी आपल्याला सगळी माहिती दिली, सखोल माहिती HIV बद्दल दिली आणि याचा सगळ्यांना नक्कीच फायदा होईल. त्यासाठी मी बोरीकर सरांचं माऊली हॉस्पिटलतर्फे खूप खूप आभारी आहे आणि आमच्या प्रेक्षकांतर्फे सध्या सर खूप आभारी आहे. धन्यवाद. धन्यवाद.